हॅलो. आज मी आणली आहे रेसिपी खेकड्याची, मड ब्लॅक क्रॅब खेकडे. सुद्धा बोलतो. आता हे मड क्रॅब ज्याला आपण साफ करून घेतले आहेत, डांग्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि हे सगळं फोडून घेतलं आहे. खेकड्याच्या कालवणासाठी आपण भाजकं वाटणच लावतो आणि त्याच्यासाठी आपण घेतला आहे थोडासा सुका खोबरा, ओला खोबरा, कांदा, लसूण आणि अद्रक म्हणजे आलं. आता हे सगळं आपण काय करणार आहोत, आपण इथे भाजून घेणार आहोत. चांगलं खरपूस असं ब्राऊन करून घेऊया, जेणेकरून त्याचं पूर्ण कच्चं पण निघून जाईल. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्येच दाखवलं आहेत, जे खेकड्याचे जे नांगी असतात, जे पाय असतात बाकीचे, ते आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. मिक्सरला लावायचे आहेत. हे बघा, मिक्सरला लावल्यानंतर त्याची बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे. ते आपण नंतर वापरूया. आता इथे खोबरं टाकलं आहे आणि इथे जे धणे, मिरची, थोडंसं दालचिनी, लवंग, 2-4 काळी मिरी, तमालपत्र, खसखस असं आपण वापरलं आहे ह्याच्यात. आणि जास्त गरम मसाला नाही वापरायचा, एकदम किंचित थोडासा, जेणेकरून एक सुंदर असा खमंग त्याला टेस्ट येईल तुमच्या खेकड्याच्या कालवणाला. आता हे आपण मस्तपैकी वाटून घेऊया. वाटल्यानंतर बारीक असं पेस्ट करून घेऊया. ती घेतल्यानंतर आता एक कढई घेतली, त्याच्यात आपण तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर तुम्ही बघाल इथे मी लसूण जो मी स्टोअर करून ठेवते त्याचा व्हिडिओही मी टाकलेला आहे, तोही बघा. आणि त्याच्यानंतर लसूण टाकल्यानंतर हिंग टाकले आहे. हिंग टाकल्यानंतर थोडं त्याला असं परतवून घेतलं. त्याच्यानंतर लगेचच थोडासा साईडला ठेवलेला कांदा टाकला, जो वाटण्यासाठी काढलेला त्याच्यामधूनच थोडासा साईडला ठेवला होता. हळद टाकली, लाल मिरची टाकली. लाल मिरची टाकल्यानंतर ह्याच्यात आपण गरम मसाला टाकला. गरम मसाला टाकल्यानंतर थोडंसं हलवलं. हलवून झाल्यानंतर आपण ह्याच्यात वाटण टाकलं. वाटण टाकल्यानंतर आपण ते चांगल्यापैकी हलवून घेतलं आहे. हलवून घेतल्यानंतर थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत ठेवलं. मग थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. थोडं जास्तच मीठ टाकायचं, कारण मला कालवण ठेवायचं आहे, थोडं पाणी ठेवायचं आहे त्याच्यात जास्त. आता हे चांगलं हलवून घेतलं. हलवून त्याचं पूर्ण तेल आहे ते थोडंसं मी काढलं आहे. भलेही भाजकं कालवण आहे, पण थोडंसं तेल वर आलं पाहिजे. आता ह्याच्यात आपण खेकडे सोडूया. खेकडे सोडल्यानंतर चांगलं असं हलवून घेतलं. हलवून घेतल्यानंतर थोडं म्हणजे जेणेकरून खेकड्याला हा मसाला लागेल चांगला आतमधपर्यंत. आणि जसं थोडंसं हलवून झाल्यानंतर त्याच्यात आपण टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो असं रफली चॉप करून टाकला आहे थोडंसं टेस्टसाठी. आता हे जे आपण डांग्या ज्या बारीक पेस्ट केल्या होत्या, त्या बारीक पेस्ट केलेल्या डांग्या आपण कालवणामध्ये टाकायच्या आणि कालवण चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. आता आपण बाकीचे जे डांगे होते तेही आपण सोडतो आहे कालवणामध्ये. आणि ते सोडल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, मी सर्व डांगे असे फोडून घेतले आहेत. त्याने काय होतं ना, मस्तपैकी असं जो रस असतो ना, तो डांग्यांमध्ये आतमध्ये जातो आणि मग आपण जेव्हा खातो तेव्हा सुंदर असं टेस्ट येतं त्याला. आता तुम्ही बघू शकता हे कालवण कसं एकदम मस्त आपण उकळी येईपर्यंत उकळलेलं आहे. 7-8 मिनटं ठेवलं तरी बस आहे. मस्तपैकी कोथिंबीर टाकून आता आपलं हे कालवण जे आहे ते खूप छान असं तयार झालेलं आहे. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली. फॉलो, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.